पुढची बातमी काँग्रेसमधून नागपूर हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसनं सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे। या समितीने घेतलेल्या आढाव्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडे सादर करण्यात येणार आहे। तर कुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी समितीतले सदस्य आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी केली आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या मोर्चाला परवानगी कशी मिळाली असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान काँग्रेसची समिती म्हणजे लांगुल चालन असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी सरकारवर काय टीका केली आहे आणि फडणवीसांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया। महाराष्ट्र सरकारला जर त्या ठिकाणी राज्य चालवता येत नाही, लॉ अँड ऑर्डर त्यांना राखता येत नसेल, सगळ्यात महत्वाचा विषय असतो कायदा आणि सुव्यवस्था, आणि जर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता आम्ही अपयशी आहोत, आम्ही हे करू शकत नाहीत, हे जर यांना वाटत असेल सरकारला, तर राज्यपालाने तात्काळ सरकार बरखास्त करायला पाहिजे। जी हिरवी चादर म्हणून आपण चढवतो आणि त्या चादरीवर त्यांच्या कुराणामधले आयात त्यावर जे लिहिलेले चित्र स्पष्ट दिसत आहेत, ते जर जाळण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जेवढा करावा तेवढा निषेधार्ह आहे। अशा लोकांना सगळ्यात मोठी शिक्षा, देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर घालायला पाहिजे। काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे, त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे। म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालन आहे, पाय चाटणे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।